दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पदराड ते आविरून गोचिड अशुद्ध काय नसेविती का कमलकंद आणि दरदरी नांदणूक एकेची धरी परी ब्रह्मराची खलची उरी तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो किम भ्रांताशी तामो विषयावरी. बरेच नव्या अध्यायामध्ये दृष्टांत दिलेली सिद्धांताची ओवी करू. सद्गुरूंच्या कृपेने थोडा वेळ या ओवीवर आपण सेवा. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डवं. जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. ओम नमो सद्गुरु निर्गुणा. ओम नमो सद्गुरु निर्गुणा. पार नाही तव गुणा. पार नाही तव गुणा. बैसोनी माझी आरसना. बैसोनी माझी आरसना. हरिगुण वर्णवी. हरिगुण वर्णवे. हरिगुण विशाळ पावना. हरिगुण विशाळ पावना. वदवी तू कृपा करुणा. वदवी तो कृपा करुणा. मी मूढमती दीना. मी मूढमती दीना. म्हणवोनी किव भाकितसे. म्हणून किव भाकितसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्णा. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण. हरिगुण वर्णीन मी जा. हरिगुण वर्णीन मी जा. एका वंदितसे चरणा. एका वंदितसे चरणा. सद्गुरूंचे 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 आदरे. सद्गुरूंचे 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 आदरे. दत्तात्रेय हरिकृष्ण उन्मत्तानंददाय दिगंबरो मुनिर्बाल लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा. ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. नववा अध्यायाचा दुसऱ्या श्लोकामध्ये या ओव्या सुरुवातीला दृष्टांताच्या बऱ्याच ओव्या आल्या. एखादा भिकारी जसा अख्ख्या गावातून भीक मागून आणतो आणि एखाद्या वाट्यावर बसून खातो आणि त्याच्या खाडीत कढाया बोललेल्या असते सोन्याच्या, पण त्याला माहिती नसावा आणि त्याच्यावर बसून त्यानं शिळे तुकडे खावा, नाही का. कमलकंद आणि दुर्दरी बेडूक जसा कायमचा त्या गटरामध्ये गाळच खातो ना आणि वर भ्रमर लांबून येऊन मकरंद सेवन करते, नाही का. गोचिड जसा रक्त पितो पण त्याला पवित्र दूध माहिती नाही, असे बरेचसे दृष्टांत दिले मौलीना. हे दृष्टांत आपल्याला समजण्याकरता राहतात. मूळ सिद्धांत महत्वाचा असतो, पण वरच्या मजल्यावर जायचं ठरलं तर शिडीशिवाय जाता येत नाही. तसं दृष्टांत म्हणजे शिडी असती, दृष्टांत सिद्धांत आपल्याला कळत नाही तो. हे सगळे दृष्टांत आहे, बरेच दृष्टांत आहे, पण मूळ अख्ख्या गीतेचा सिद्धांत तेवढा एकच आहे. तैसा हृदयामध्ये निराम असता
सर्व सुखाचा आरामो किम भ्रांताशी कामो विषयावर. अख्ख्या गीतेचा सिद्धांत आहे, एवढ्या याचाच नाही तो फक्त कुठे गेला तो, तेवढ्या श्लोकाचा सिद्धांत नाही हा, अख्ख्या गीतेचा सिद्धांत आहे पा. कारण 9व्या अध्यायाला आत्मा म्हटलं ना, 9वा अध्याय म्हणजे गीतेचा आत्मा आहे. एवढी ओवी जरी आपल्या जीवनात आली तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं. बाकी दुसरं करायचं तरी काय नाही. हरी आला हाता मग कशी पहे चिंता, साठविला हरिजी हृदय मंदिरी त्याची. आता सावता बाबा झाला ना वाटतं, आजच काला होता, काल काला होता वाटतं ना. म्हणजे जीवनाचं सोनं झालं ना तेवढी गोष्ट. जर पण अनुभवाला आली पाहिजे नाही का त्याला. हो, अनुभव महत्वाचा आहे. परमार्थामध्ये घ्या, कोणत्या याच्यात घ्या, अनुभवाला फार किंमत आहे नाही का जीवनामध्ये. तसं आमचं आज वेगळंच नियोजन होतं, पण कोणाच्या हातात सगळं भगवंताच्या. काय आता हे वड्या खायला मिळाले आम्हाला आज. आम्ही कुठं मुंबईत, पण आमचं नियोजन तिकडे त्या याला कुठं ब्राह्मणीला, त्याच्याकरता ही आलेली. ब्राह्मणीला कीर्तनाला जायचं, श्रीकांतचं कीर्तन तिथं भोकरवाल्यांचं ने 3 गाडी केलेली होती. पण हे वातावरण पाहिलं मला नाही जमायचं आपल्याला मोटरसायकलीवर. मग जाऊ इकडं आपण थोडं जिथं काहीतरी आपलं थोडं ठरलेलं असेल तिथं जावं लागत असतं. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी. हे शरीरच मूळ प्रारब्धाच्या आधी. शरीराचं प्रारब्ध ठरलेलं असतं, कारण हे मागच्या संचितानुसार तयार झालेले शरीर बरं का, आतली वस्तू नाही. शरीर देह हा जो तयार झाला कशामुळं, संचित प्रारब्ध क्रियामान हे तिने मिळून शरीर तयार होत असतं. म्हणजे अगोदर जुन्याच मटेरियलचं तयारी. मागच्या वर्षीची बाजी खातोय ना आपण आता, बरोबर आहे का नाही. हा, म्हणजे तसं हे मागचं आहे. सुख दुःख जरी आपल्याला होत असं नाही, मागच्या याच्यामुळे होत. असं वाटतं आपण किती आपण बेस्ट परमार्थ करतोय, इतकं देवाचं चिंतन करतो, आपल्याला काय दुःख यायला पाहिजे असं वाटतं माणसाला. पण हे मागचं आहे, देह मागच्या याच्या तयार झालेला आहे ना. मागच्या वर्षाचं खातोय ना आपण, आता जी धान्य खातोय ती, आता जे चालू हे पुढचे खायला येणार आहे आपल्याला. म्हणजे देहाचं प्रारब्ध हे प्रारब्धानुसार. मग साधू संतांना कशाला दुःख आलं असतं. राम घ्या, कृष्ण घ्या, सगळे साधू संत घ्या, तो सगळ्या संतांना सुद्धा हे देवातून जावंच लागलं ना. याचा अर्थ कर्म हे कोणाला चुकत नसतं, त्यालाच प्रारब्ध म्हणतो आपण नाही का. ही ताई काय नेमकंच आज माहेरला यावा. म्हणजे हे आपल्या हातात नाही. हे शरीर पुढे घेऊन जायचं काय करणं, काहीच आपल्या हातात नाही. तसं आपल्या हातात काहीच नाही, सगळं ईश्वरीने. आपण फक्त काय प्रयत्न करायचे असतात नाही का. आता 2-4 दिवस झाले पानवडी गेलो आम्ही. मग मला ती मागची कॅसेट अशी उलटी फिरली. बरं जवळजवळ 20-25 वर्षाची कॅसेट. एकादशी दिवशी गेलो होतो आम्ही. तर असं वाटलं की काय माणसाचं प्रारब्ध कुठं कोणाला नेऊन घालीन काय सांगते नसं. मग त्यावेळेस 12वीला असताना तिथे एक साधू राहत होता शिपलापूरच्या अलीकडे. वरतील्या बाजूला एक मानभाऊचा आश्रम आहे, पाय छोटासा असा. शिपलापूरच्या अलीकडे उजव्या बाजूला त्याच्या पुढं छोटा असं मंदिर आहे. हा, महात्मा या मोठ्या मंदिराच्या पुढं. तिथून शिपलापूर एकदम जवळ आहे, उजव्या हाताला जाताना. गेलो, मला ते सगळं आठवलं मागचं. 20-25 वर्षाच असताना मी त्या बाबाकडे गेलो होतो एकदा. असं काहीतरी निमित्ताने गेलो होतो. ते बाबा महानुभव, ते लुंगी मिंगी त्यांचं ते वेगळंच ना. त्याच वेळेस तो म्हणायचं मला, तुला मी हे देतो म्हणायचे, उपदेश देतो म्हणायचे. ते उपदेश म्हणतात अनुग्रहाला. काय कळलं आपल्याला, मला देव वाटत त्याच्यावर. तो म्हणा तिथं मुक्कामी थांब. रात्री कुठे यायचे पैसे मुक्कामी थांब. त्याच वेळेस मला म्हणायचं बरं का नको म्हणलं. तरी एक दिवस त्यानं मुक्कामी मला थांबवलंच होतं. काय नाही मग थांबलो असं बोलायचो. किती काय आणायचं ते जिलेबी ते मोकार जेवायलाच बोलायचं मला. बरेच दिवस जायचो मी त्याच्याकडे. पण ही ईश्वरी नियोजन पुढं ठरलेलं होतं ना आपलं हे वेगळं. महात्मा काय वेगळं असं कार्य नाही का. तर
मग नंतर 4-5 वेळा जाणं झालं, परत नाही जाणं झालं त्याच्याकडं. त्या पंथामध्ये थोडी बंधन जास्त आहे, थोडं गृहस्थीला अवघड आहे ती. गृहस्थीला, कारण नंतर त्याचा बराच अभ्यास केला त्यांच्या ग्रंथाचा. गृहस्थीला तो मार्ग थोडा अवघड आहे, इतका धोपाट मार्ग नाही. आपल्याला जो मार्ग मिळाला आहे साधू संतांचा, हा मार्ग फार सोपा आहे. याच्या इतका सोपा आणि याच्या इतका अनुभव असं परोक्ष ज्ञान कुठंच नाही. संतांचा मार्ग आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी प्रारब्धाच्या अधीने असं वाटतं. आता प्रारब्ध, खरंच प्रारब्धानुसार शरीर चालतं असं वाटायला लागलं. प्रारब्धानुसार सगळं चालत असतं. मग प्रारब्धानुसार सुख दुःख हे येणार आहे आपल्याला, ते काही चुकणार नाही. पण जर आपण भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचा आपल्याला साक्षात्कार झाला, तर ते दुःख आपल्याला बाधत नाही. एखादं म्हणा मग दुःख तर होणार आहे बाबा, एवढं होतच आहे बाबा, परमार्थ करू नाही. जर प्रारब्ध चुकत नसतं मग प्रारब्ध करायचं काय, असा एखादा प्रश्न विचारीन का नाही? जर त्याचं उत्तर असं आहे, आता गंज पाऊस चालू आहे पण छत्री असली एखाद्याकडे, मग त्याला काय करीन पाऊस? आम्ही सगळे बोलले होतो तुझ्याकडे छत्री, समजा तुला येऊसक सुद्धा पाणी नाही लागायचं, आणि आता पाऊस तर मग सगळ्यांकरता चालू आहे ना, पण आपण बोलले म्हणा आपल्याकडे काही नाही आहे, छत्री नाही. तसं ज्याच्याकडे परमार्थ आहे त्याला दुःख येईल, पण त्याला दुःख नाही होणार, त्याला दुःखाची बाधा होणार नाही. काय त्याच्या पायात चप्पल आहे, कातडी चप्पल आहे, जरी इष्टेवर काटेवर पाय पडला तर त्याला काही होईल का? आणि ज्याच्या पायात नाही त्याला होणार ना. जसं ज्याच्याकडे परमार्थ अधिष्ठान नाही त्याला दुःख होणार, आणि ज्याला दुःख होणार त्याला सुख होणार, ज्याला सुख होणार त्याला दुःख होणार. त्याच्यात काही कोणी असू तो, किती मोठा असो कोणी असो, एक अशी स्थिती आहे सुख दुःखाच्या पलीकडे जर आपण गेलो, किंवा त्याला आपण म्हणतो सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा धन्य जगी तोच एक हरी रंगीनाची राम कृष्ण वासुदेव सदा स्मरणाची. मग ह्या सिद्धांत जर आपल्या जीवनात आला का सुख 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 सुखाकरता सगळ्यांचे प्रयत्न चालू ह्या त्याच्यामध्ये फार पशु पक्षी सगळे जे असतील, काय एवढे जीव जन्माला येते सुखाच्या शोधामध्ये, पहाटे उठल्यापासून तर झोपेपर्यंत. पहाटे एकदा जीव उठला ना तो पुन्हा जेव्हा धरणीला पडन तोपर्यंत तो सुखाच्या शोधात आहे. मग काही का करीना तो, तसं काय पळून गेला त्याने, तो बोगस काय कोण पळत एवढी धडपड तो सुखाच्या शोधात आहे. प्रत्येक जण काय जी प्रत्येकाची जी जन्मल्यापासून जी धडपड असते स्मशानभूमीपर्यंत ती सुखा करता असते. सुख सुख सुख. एक प्रत्येकाचा असा भाव झाला, पैसा जास्त मिळाला म्हणजे जास्त सुख भेटल, कोणाला असं वाटतं सत्ता मिळाल्यावर सुख होईल, कोणाला असं वाटतं नावलौकिक लोकेशन वित्तेशन, सगळं प्रत्येकाला असं वाटतं काहीतरी सुखाला काहीतरी आधार वाटतो त्याला, त्याच्यानुसार तो जीवनामध्ये सारखा पळत असतो. पण काही असे उदाहरण नाही की जिथं पैसा भरपूर आहे पण सुख नाही, असं उदाहरणच नाही कुठं. असे काही उदाहरण नाही की जिथं पैसा भरपूर आहे पण सुख नाही. आपल्या डोळ्यासमोर अशी उदाहरण आहेत की जिथं भरपूर पैसा आहे पण सुख शांती समाधान घरात अजिबात नाही. अशी उदाहरणे काही काही घर असे साधी सापरात राहते वारकरी बेस्ट पैकी, बेस्ट आनंदात राहते, झोपले का सकाळी जागी, असे काही. मग हा सिद्धांत तरी कसं काय खरा म्हणायचं, पैशानं सुख भेटत? उलट जिथं पैसा आहे तिथं दुःख जास्त आहे. आपल्याकडे विवेक नाही, विचार नाही, ज्ञानाची दृष्टी नाही, पण जिथं जास्त पैसा आहे तिथं दुःख आहे. 15 अनर्थ सांगितले, 15 अनर्थ आहे संपत्ती पैशाचा. हा आपल्याला असं वाटतंय पैशावाल्याकडे पाहिलं आपल्याला कसं राहिलं, आपल्याला असं मोठा बंगला असता तर, आपल्याला अशी एसी गाडी असती तर, नाही का? हा काय भास येतो, ते सुख काय? ते सुख म्हणजे आपलं मृगजळ नाही का, क्षणिक सुख आहे ते. सुखाचा तो संत तर त्याला सुखच मानित नाही, सात्यंतची दुःख म्हणले ती दुःखाची. आपण आवडीत नाही ना, मग त्याच्यावर ताबा ठेवायला पाहिजे ना. त्याच्यावर ते कशानं आवरण, मन कशानं आवरण? आवडत ना मग आपण कशानं आवरण? याच्यात मनाचं खाद्य काय? मनाचं काय खाद्य असेल बरं? तसं आता गावड्यांना आपण
पेन टाकीतो, ऊस टाकीतो, घास टाकीतो, ते शांत होतात का नाही. तसं ह्या मनाला जोपर्यंत आपण विषयाचं खाद्य टाकीतो ना तोपर्यंत त्याचं कशानंच भागणार नाही. तुम्ही किती त्याला विषयाचं किती खाद्य घाला टाका, ते आणखी भुकेलं होतं, ते आणखी मागत आहे विषय. भागवतामध्ये श्लोकाची आशायाम परम दुःखम, जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत दुःख त्याच्या बापाला झोपणार नाही. मग कोणी असो, तो महाराज असो नाही तर महाराजाचा बाप असो नाही तर एखादा फार मठाधिपती जरी असला तरी त्याला काहीतरी जोपर्यंत आशा आहे ना तोपर्यंत दुःख हे त्याच्या सोडू शकत नाही. त्याला नैराश्यम परम सुखम. आचार कमी केली का दुःख कमी होतं. त्या याच्यामध्ये एक संवाद आहे पहा, एकनाथी भागवतामध्ये तुम्ही सगळ्यांनी वाचलेले एकनाथी भागवत. यदु अवधूत संवाद, यदु अवधूत संवाद. यदू म्हणजे तो राजा, यादव कुळातला तो राजा, ऐश्वर्य, तो असा चाललेला असतो ना रस्त्याना, आणि तो अवधूत असा फक्त लंगोटी एक जगाच्या करता घातली असती, तो ब्रह्मानंदामध्ये असा डोलत असतो, असा निवांत बसलेला असतो एक ठिकाणी, आणि त्यांची भेट होती, त्यांचा संवाद होतो. तेव्हा जेव्हा ती स्थिती पाहिली ना, आनंदी निर्भर डोलत असं आहेस, त्याला निर्भर म्हणजे त्याला दुःख नाही सुख नाही, असं एकदम आनंदामध्ये ब्रह्मानंदामध्ये ब्रह्मानंदी लागले टाळे, त्या ब्रह्मानंदामध्ये इतका डोलतो, नुसता आनंदात असतो. यानं पाहिला तो राजाना, आता याचं ऐश्वर्य पुढं काय, ते राजा म्हणले काय, साधा आमदार म्हणलं तरी लोकांना किती मोठं वाटत, किरकोळ आमदार, चेअरमन जरी झाला तरी तो मार, साधा सदस्य जरी असला तरी तो गाडीच्या खाली उतरत नाही. ते राजे म्हणजे त्या काळाचे काय सार्वभौम राजे, त्यानं ते पाहिलं ना, काय काय आनंद काय सुख आहे म्हणले. याच्या अंगावर तर वस्त्र नाही म्हणले, काही सोय नाही म्हणली, ती राहायची सोय नाही, खाय सोय नाही. त्यानं विचारलं म्हणजे महात्मा काय भानगडी, असं काय तुमच्याजवळ इतक्या आनंदात आहे म्हणले तुम्ही, ते काय त्याची ती वारीच बंद पडत असं ना. त्या ब्रह्मानंद त्याला ते बोलता सुद्धा येत नसे, इतका तो ब्रह्मानंदामध्ये असायचा. काय त्यांचा संवाद झाला, असं काय मिळालंय म्हणले तुम्ही इतक्या आनंदात आहे म्हणले, मला फार काही भानच नाही म्हणले कशाच. त्यावेळेस त्यांना सांगितलं मला जो आनंद आहे विषयाचा नाही म्हणले, मला सत्याचा नाही, पैशाचा नाही, याचा आनंदच नाही म्हणले. हा मला जो आनंद मिळाला हा आतला आनंद आहे म्हणले. मला जो आनंद मिळाला हा भगवंताच्या दर्शनाचा आनंद आहे. बैसलो शेजारी गोविंदाची आतला आनंद आहे म्हणले, तो ब्रह्मानंदम परम सुखदम. नाही का, हे म्हणणं प्रार्थना वेगळं नुसतं, पण ज्या वेळेस साक्षात आपल्याला तो आनंद होतो, डोळ्याला धारा चालत्यात, अंगावर रोमांच उठतात, वाणी तर बंदच पडून जाते. वाणीचं कामच काय तिथं, आपलं वाणीचं काय काम आहे तिथं, ते काय वाणीनं सांगायचा विषय का तो, तो स्वतः उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट. अरे ते पांडुरंगाचं भेटीचं दर्शन आहे, ते खरं दर्शन आहे, केस आतलं खरं दर्शन आहे. हे वर्ष दर्शनानं जर सुख भेटलं असतं तर ते तिथं ती पुजारी राहते कवच मुक्त झाले असते ना, बडवेच ना, त्यांचं लक्ष पांडुरंगाकडे राहतं का पैशाकडे राहतं, पांडुरंगाकडे दर्शन लक्ष आहे त्यांच्यावाला. तो एक सुरुवात आहे परमात्मा भक्तीची, ती काय सुरुवात आहे, फक्त भाव येतो. पण आतलं दुःख घालायचं आहे ना आपल्याला, आतलं दुःख घालायचं ठरलं तर तोच पांडुरंग आतमध्ये आहे ना, तोच आहे, तोच आतमध्ये आहे. त्याचं दर्शन जर झालं ना, पण आपल्याला जी चटक लागली विषय सुखाची लागली ना, आयुष्यभर तो गोचिड का असाल, आयुष्यभर. बरं दुधाचं गोचिडाचं किती अंतर आहे, थोडं तरी. आपण शेतकरी आहे ना, आता दुधाचं ते आतमधून दूध तो बाहेरून आहे ना, किती अंतर आहे त्यांच्यावाला, आहे की त्याला दूध आयुष्यभर कधी. रक्त म्हणजे आपल्याला दिलंय ते, आपल्याला जसं आयुष्यभर आपण विषयाचं सुख भोगतोय, बाहेरचं सुख, पण आतलं सुख आहे का आपल्याला, आतलं सुख. आणि किती जवळ आहे ते आतलं सुख. आपण म्हणतो बायकोला जवळची, मुलाला जवळची, आमकाला जवळचा, पोरगीला जवळची. अरे हात लांब इतका देव जवळ आहे, हे डोळे लांब इतका देव जवळ आहे जीवाच्या, बरं का. जवळची वस्तू कळत नाही माणसाला. आणि तेच साधू निज ते तू विसरलाशी होशी वरपाडा काळा, ते मदालाच आपल्या पोराला सांगायचं, मदालाच पहा काय विसरला तो, निज ते तू विसरलाशी होशी वरपाडा काळा. अरे जे आतलंय ते विसरला म्हणले,
एवढ्या मुलांना ब्रह्मज्ञानी केलं पण तो राहिला होता ना 100 वर्षात. अलर्क करतात त्यांना उपदेश केलेला आहे. जे खरं आतमध्ये जी वस्तू आहे ना, अरे लय मोठं धन आहे ते. ते धन एखाद्याला जर सापडलं तर ते कधी संपत नाही. एखाद्याला असं जर समुद्राचं पाणी लागलं एखाद्या बोरला, ते संपन कधी? समुद्राचं पाणी एवढं पैठण सुद्धा आटत, पण समुद्र कधी आटन का? तसं हे जर एखाद्याला सुख प्राप्त झालं ना, गुरु हा सुखाचा सागर म्हणलंय. सागर कधी आटलाय का? ती उपमा दिली, गुरु ही उपमा दिली. पण ज्याला ते सुख जर प्राप्त झालं ना, ज्याचा आवरण दोष गेला. सगळ्यात तुम्हाला सांगायचं, आता तुम्ही त्याची अनुभवी मंडळी, भगवंतांना महिलांना 50% तर ते ओरिजिनलच दिलेलं आहे. महिलांना हा परमार्थ कसा असता साधतो, कोणताही परमार्थ घ्या तुम्ही, महिलांची संख्या जिथं जिथं जास्त आहे ना, त्याचं कारण आहे महिलांचं अंतःकरणच मूळचं पवित्र असतं, भाववत्सल अंतःकरण असतं. त्याच्यामुळं हा नामाचा विषय शक्यतो महिला फेल गेलेला तुम्ही दाखवा. माळ काढलेल्या महिला लय कमी प्रमाण दिसतं तुम्हाला. क्वचित एखादी क्वचित क्वचित हजारातून किंवा लाखातून एखादी असं, पण पुरुषाचं प्रमाण पाहायचं. आता त्या क्षेत्रात आपण जास्त आहे ते प्रमाण, एक तर लय कमी. त्याचं कारण का, सगळा विषय श्रद्धेचाच असतो. परमार्थाला श्रद्धावान लभते ज्ञानम, सगळी इमारत श्रद्धेवर अवलंबून. श्रद्धा उडली ना, समजा तुमची माझ्यावर तुमची एवढी श्रद्धा आहे, तुम्ही काय अंतःकरणाचा तुमचा जो काय भाव असेल, माझं एखादं जर कर्म चुकीचं दिसलं तर ती श्रद्धा राहील का? संपला विषय. परमार्थ बुडाला, संपला, केला संपला परमार्थ. किती महत्व आहे श्रद्धेला, आणि कशी दाखवायची, कोणावर किती श्रद्धा, ते काय माफी का त्याला दाखवायला, असं विचार. श्रद्धा बिल्डिंगचा पाया म्हणजे श्रद्धा, अंधश्रद्धा तर अजिबात नाही. शुद्ध परमार्थ, शुद्ध श्रद्धा. श्रद्धा म्हणजे भाव, भाव म्हणजे प्रेम. आणि ते भाव प्रेम कधी प्रगट होतं, ते भगवंताचं सेवा करून करून करून, चिंतन करून करून, हे तिन्ही दोष ज्या वेळेस जातील त्याच वेळेस ते सुख भेटत, अन्यथा भेटू शकत नाही. गण जवळ आहे ती, गोचिडाला मस्त जवळ आहे, पण आयुष्यभर नाहीच त्याला दुधाची त्याची कधीच गाठ होत नाही. त्या बेडकाची आणि त्या मकरंदाची कधी गाठ होत नाही. तो भिक्षा मागून खाणारा मस्त त्या कडाईवर बसलेला असतो, 7 कडाया सोन्याच्या, पण त्याला त्याचा काहीच उपयोग नाही. तसं मशीत देव आहे जवळ, देव सदा जवळीच असे, पण त्याला काय उपयोग त्याच्यावर? त्याला ते सुख नाही ना. बेकाऱ्यासारखीच गंमत आहे ना. तेथून उपवास करी का दरिद्र जायचा म्हणले, दरिद्र्यासारखी गंमत आपली बी. त्याच्यातून आपल्याला काय फरक आहे? एवढा सर्व सुखाच्या आगर जगाचा मालक आतमध्ये बसला, आपण आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण. मुद्दाम अभंग घेतला होता गुरु पौर्णिमेला. सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडीली माझे मना, आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केल्याशी एकार नव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एक रूप. बाप रखुमा देवीवरे नवल केले विठ्ठले, तारू हरपले मृगजळी, आता तू न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केल्यास. काय भावासन श्री गुरु निवृत्तीनाथांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा निवृत्तीनाथांवर किती श्रद्धा असेल. ते म्हणले आता मला जगात दुसरं तीर्थ नाही, देव नाही, काय माझं सर्वस्व तुमच्या चरणी. सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी. मनाला सांगितलं, मनाचा विषय चालू होता ना, कशाना मन काय खायला घातलं म्हणजे ते मन शांत होईल. जोपर्यंत विषयाचं खाद्य त्याला आपण घालू तोपर्यंत आणखी भडकल. अग्नीमध्ये जेवढं तूप टाकून तेवढं शांत होईल कधी भडकती. तसे जितके विषयाचा उपभोग घेऊ तेवढे ते विषय आणखी भोगाव असे वाटते इंद्रियांना. कारण इंद्रियाचा धर्मच तोय, चांगलं पाव वाटतं, चांगलं खावं वाटतं. पण त्या विषयाचा जेवढा जेवढा त्याग होईल त्यागात शांती निरंतरम 12व्या अध्यायामध्ये सांगितलं. जितका तुम्ही त्याग करणार, सहज त्याग, जितका त्याग करणार तेवढी शांती वाढणार. कारण आपल्याला ते सुख विषय ऐकून घ्यायची सवय लागलेली, आणि ते सुख जर डायरेक्ट आपल्याला भेटलं, त्यावरून दोष हळूहळू चिंतनानं कमी होत्यात. मला दोष जातो, विक्षेप जातो,
आवरण दोष याच थोडा अवघड आहे, तर तो आपल्या निष्काम सेवेनं आणि सद्गुरूंच्या कृपेनं तो आवरण दोष, ज्याचा आवरण दोष गेला ना त्याच्या अंतःकरणातून आपोआप डोळ्यातून ते प्रेम असं सांडत बाहेर सांडत. ही स्थिती सगळ्यात परमार्थाची महत्वाची. आरडणं वरडणं लोळणं हे तामसी आणि राजसी स्थिती त्या सगळ्या. ह्या स्थिती हळूहळू इतक्या सात्विक मध्ये आलं पाहिजे, इतकं सात्विक मध्ये आलं पाहिजे का फक्त डोळ्याला धारा, आणि मग तो जो काही आनंद तो मुरल्यानंतर लोणचं कसं लागत हा तसं ते असा साधू बोध झाला ठाईच मोराला अनुभव, आणि मग काय तो आनंद सांगायचा नाही, काय तो वेगळाच आनंद असतो नाही. म्हणजे मग सिद्धांत माऊलीनं सांगितला, तैसा हृदयामध्ये मी राम, आसता सर्व सुखाचा आराम, किम भ्रांताशी कामो विषयावरी. भगवंतानं अर्जुनाला सांगितलं, म्हणजे आपल्याला सांगितलं, बाबा रे, ज्याच्याकरता मनुष्य जन्म प्राप्त झाला, जेणे तू जोडशील ना, जोडणे म्हणजेच प्राप्त करणे. देवी दिला देव भजना गोमटा, हे सगळं जे भगवंतानं निर्मिती केली कशा करता, हा जीव माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हावा, एवढं कशा करता केलं. मनुष्य द्यायचं एवढं जे त्यांना मशीन भारी बनवलं सगळ्या द्यापेक्षा, तर एक भगवंताला अपेक्षा आपल्यापासून का हा आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हावा. मग प्राप्त होण्याकरता हा उपाय आहे काय, सगळ्या सुखाचं जगाचं विश्रांती स्थान सगळं सगळं काय जे मोठं धन असन तर ते आपल्या हृदयात, योग्य रस्त्याना काय मगाशी तो सांगितलं, इकडं पंढरपूर इकडे तोबड केलं, कधी ते सापडत नाही, कधी तसं आतमध्ये धन आपले सगळे कानाचे भोंगे बाहेर करून दिले त्यांना, डोळे बाहेर पाहतात, सगळं सगळं बाहेर, व्यवसाय आवाज आला का लगेच बाहेर, पण ते आत कुठं लक्ष जातं, आतलं बाहेर येतं ते लक्ष, जरी चिंतनाला बसलं पण ते कुठं मेळ खाऊन देते. पुस्तक वाचलं आतमध्ये, त्याच्यामध्ये सांगितलं सगळे चिंतावर 30 जण, आणि मध्येच कुत्रे आलं म्हणजे जेवायला चला, एवढं कुठले म्हणे एकाच जण बसून राहिलं फक्त, सगळे यांचे काम तिकडेच होते. त्याच्याकरता हे एकत्र साधत होते, कीर्तनात भजनात चिंतनात एकत्र काय यायचं, एवढे गाळचुडीत यायचं, आमचं तरी काय काम होतं बाबा, आमच्या इथं दाणीने असा विषय नाही ना, हा प्रेमाचा विषय घरी. आता आम्ही दोघं एवढे वेळ बसलो नसतो, बरोबर आहे की नाही, पण एवढं आजबाईचं काम किंवा आपण तुम्ही कवा एवढं चिखलतुळीत पाहिजे, आम्ही तरी गाडी चालू चिखलतुळीत तुम्ही तिथपर्यंत आले, काय काय त्याच्यामध्ये काय देणं घेणं काय विषय नसतो. तिथं एकत्र संत मेळत एकत्र ज्या वेळेस येतो ना, त्यावेळेस सगळ्यांच्या पावरनं जी साधत ते काही वेगळं साधत असत, सगळ्यांचा पावर असतो तो. दिंडीत कवायला जातो आपण, घर सोडलं का त्या वातावरणानं ती तयारी होत असती. तुम्ही सत्याला जा कुठं जा, ते काय असतं वातावरण असतं. सत्संग हे वातावरण आहे. सत्संगानं ते आता काही काही ठिकाणी असे केसेस घडलेले आहे, बरानपूर म्हणून नेवासा फाट्याच्या खालती. आता पूर्वी दादा तिकडे जायचे, दादांचं कार्य तिकडे फार मोठं असल्यामुळं एक ते पाहुणे सांगायचे, असे पत्र्याच्या खोलीत आम्ही 60 जण चिंतनात बसलो होतो एकखटी, असे पूर्ण पॅक खोलीत. आणि तासभर बसल्यानंतर तिथे एक छोटस मुलगा होतं, त्या मुलाला सुद्धा अवस्था व्हायची. आता ते चिंतन करीत होतं का, बाकीच्या पावर ते व्हायब्रेशन एकदा जर तयार झाले ना, त्या मुलाला सुद्धा सात्विक स्थिती व्हायची. मग कशामुळे होत असं, ते वातावरण तयार होतं. ज्योत से ज्योत लगाती प्रेम की गंगा बहाती. एखादा लई पॉवरफुल असं त्याच्या पॉवरनं आपलं काम होतं त्याच्या शेजारी बसल्यानंतर. कारण कोणाची साधना किती, कोणाची काय सांगता येते. एखादं प्रवचन नाही करीत पण भक्ती बी साधना असते तगडी, ती काही बोलत नाही, त्याचं काही कळतही नाही, पण त्याच्या पावरना ते दोष बाजूला जाते, त्याच्या पावरना आपली बी मन एकरूप होतं. बहिर्मुख झालेली वृत्ती अंतर्मुख होणे हे खरं परमार्थाचं. ही वृत्तीला बरं आपल्याला कोणाला वाटत एकरूप होणे, जे शांतमयची स्थिती आपल्याला असं वाटतं आपल्याला द्यायचा विसर पडावा, 4-4 तास आपणही समाधीत राहावा असं आपल्याला नाही वाटत का? वाटत आहे ना, पण कुठे जाता येते मग. बरं तुमचं जाऊ द्या, माझ्यासारख्याला काही कामच नाही, माझ्यासारख्या हालायलाच नाही पाहिजे, बळच जेवायला उठायला पाहिजे. हा, ते वृत्तीला बाहेरची सुख घेण्याची सवय लागली अनंत काळापासून, अनंत जन्मापासून. आपण देह बदलीत 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 ह्या वृत्तीला बहिर्मुख सवय लागलेली. आता ती एकाएकी कशी सन्मुख होईल?
लगेच कशी होईल ती? एखादा जोरात पळत चालला तो लगेच मागे कसा फिरण असं नाही का? म्हणजे असं आहे, वळण पडलेलं आहे, पडिले वळण इंद्रिया. एखाद्याला रोज उजव्या हाताने जेवायचं सवय, त्याला लगेच डाव्या हाताने जेवण म्हणलं जमन का? नाही. म्हणजे असंच वळण, ज्याला वळण आहे त्याला काय? एखादा ड्रायव्हर आहे, त्याला कोणत्या गाडीच्या स्टेअरिंगवर बसवा, तुम्ही लगेच चालवी तो गाडी, पण जो कधी बसेल ना त्याला जमन का? आता समजा उद्या कोळपं धरायचं काका बरोबर, कोणाला धरता नाही येणार ती कोळपं, ते लगेच धरतील. बाकी त्याला जमन का? तुम्हाला जमन का? नाही जमणार ते. तुमचं काम त्यांना नाही जमणार. म्हणजे वळण पडलेलं आहे. तसं ह्या वृत्तीला अनंत काळपासून अशी बहिर्मुख झालेली ती वृत्ती. हा, मग ती बहिर्मुख वृत्ती जोपर्यंत अंतर्मुख होत नाही, वृत्ती ही निवृत्ती झाली, मग जनन दिशेत. जवळ बहिर्मुख आहे तोवर काय मग जनन दिसणार. पण मग एकदा जर ती अंतर्मुख झाली, आत्मस्वरूपाचा त्याला साक्षात्कार झाला, मग जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ, मग जनन दिशेत येते. मग जगाव घे देव, सगळं त्याला ते ब्रह्मरूप सृष्टी झालेली असते. पण या वृत्तीला अंतर्मुख बाह्य कशी व्हायची नाही का? काही होती जर समजून घ्यायचं योगभ्रष्ट आहे. ज्याला लवकर साधं समजून घ्यायचं, पूर्वजन्मात काहीतरी साधना घडलेली असते त्यांच्यावर, जड भारतासारखी म्हणा, जेवढे योगभ्रष्ट होऊन गेले, लगेच काहींना नाम दिल्या लगेच साधत. का साधत असं समजून घ्यायचं, योगभ्रष्ट आहे, असे योगभ्रष्ट असतात. पण आपल्यासारख्यानं काय करायचं? आपल्यासारख्यानं हळूहळू त्या वृत्तीला सवय लावायची. कामात असो कुठे असो, थोडं वळण एकदा जर लागलं ना, मग त्या वृत्तीला एक ओवीचे पहा, या आटा प्रहारा माझी नाही का, मोठे के निमिष भरी तू देत जाय. म्हणजे वृत्तीचीच सवय ती. एकदा त्या वृत्तीला जर त्या सुखाची चटक लागली, मनाचा एक धर्म आहे, मनाचा एक, ती किती बी असू द्या, पण त्याचं असं आहे, रमलं तर लय रमत असं आहे. त्याला जर आवडीचा विषय सापडला तर मग किती रमन, पत्ते खेळणारे 2-2 दिवस उठत नाही. माहिती आहे तुम्हाला, त्यांना भाकरीचं फिकरी घेत नाही राहत. काय झालं ते रमलं ना मन. पिक्चर मध्ये 3 तास कटाळा नाही येतात, कीर्तनात किती तास नव्हता, इकडं पाय तिकडं पाय ते होतं का नाही. मग पिक्चर मध्ये मन एकरूप होतं, याचा विसर पडला बाकी दुसरं काय झालं, होतं का नाही. मग त्या मनाचं एक चांगलं आहे, जिथं एखाद्या ठिकाणी जर सोकलं तर ते इतकं सोकतं का मग त्याला सगळ्याचा विसर पडत. हा, मग त्या मनाला हळूहळू सवय लागायची, कोणत्या आत्मसुखाची चटक लावायची त्याला. मग त्याला आत्मसुखाची चटक लागली का विषय सुखाचा त्याला विसर पडतो. मग जशी वाढन ना ते, मग थोडं जास्त करता त्या मनाला सत्संगाना यांना त्यांना ती वृत्ती अशी अंतर्मुख होती. मग नंतर इतकी अंतर्मुख होती ना ती, काय सांगावं तुम्हाला. मग असं वाटतंय जगात बाहेर काहीच नाही, कुठं जावा वाटत नाही, कोणाशी बोलावं वाटत नाही, कोणाच्या पाहुण्याच्या इथं नको, कोणाच्या लग्न तर नको, आणि कुठंच नको असं वाटतं, कोणीच नको, काहीच नको वाटतं. असं वाटतं तो का म्हणे, आम्हा एकांताचा वास, काळ सारावा चिंतन एकांतवासी. मग एकांत आवडत होत्या वृत्तीला. ज्या वृत्तीला घटकाभर एकांत आवडत नव्हतं, त्या वृत्तीला आता काय वाटायला लागलं, आता त्याला बाहेर नको वाटतं त्याला. आता काय झालं, शरीर सगळं तोच आहे ना, तो वृत्तीत बदल झाला. आणि ही वस्तुस्थिती, ही काय आहे वस्तुस्थिती. पण तेवढी वृत्तीची एकरूपता त्या मनाला, ते मन जर असं त्या आत्मस्वरूपात जर रंगलं, ते मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती निवसोनी वृत्तीशी आली. तो अजून एक अभंग आहे ना, तो महाराजांचं म्हणतात काय, आता कोठी धावे म्हणतोय आपण फक्त चाल लावून, पण प्रत्यक्ष ज्या वेळेला त्या मनाला भगवंताचं दर्शन होईल त्यावेळी ते खरंच धावून गाव, पोट भरले काय खाईल ते नाही का, असाच विषय. मग त्या मनाला जर कधी ब्रह्मानंदाची चटक लागली, काय सांगावं तुम्हाला, बाहेर काही नाहीच. काय बाहेर, काय बरं बाहेर, काय बाहेर सांगा तुम्ही, काय बाहेर, जगाचा बापच मध्ये. डोळ्याचा डोळा उघडले जेणे, आनंदाची लेणे, मनाचा डोळा उघडा आला. हे डोळ्याला काय करते, कातडीचे डोळे काय देव पाहणार, काय पाहणार रे. हे खरकटे डोळ्यानं देव पाहायला निघाला जीव, खरकटे डोळ्यानं काय पाहणार, देवाला पाहणारे डोळे, डोळ्याचा डोळा उघडला जेणे,
आनंदाची लेणी लेवविले, काय उतराई व्हावी त्या गुणी, जन्मा नाही येणे. अरे तो जर एकदा ज्ञानाचा डोळा उघडला ना, कृष्णांजन एक वेळा डोळा घातली आडवे. तिमीर दुःख गेले. काय अभंग आहे हो आपल्या अनुभवाच्या. तिमीर दुःख गेले, फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवळ, बाप रखमाले विठ्ठल दिनाचा दया. मग ते सुख जर प्राप्त झालं ना, मग त्याचा विसर पडतो बरं. देहाचा विसर पडला का दुःख संपलं. मग काय करेल प्रारब्ध. आता या काय समजा, आणि त्यांना समजा काही दुःख आहे, मोबाईल हरवला, काहीतरी दुःख आहे त्यांना, काही असो दुःख आहे त्यांना, जेवल्या आणि झोपल्या. आता झोपत दुःख आहे तुम्हाला, हा कुठे गेलं दुःख तुमच्यावर. मग हरव मोबाईल सापडला का, पैसे आले का, काय नेमकं झोपत दुःख गेलं कुठं तुमच्यावर. कस काय जात, कस काय जात, पण सांगता आलं पाहिजे ना. जात हे सगळ्यांना माहिती. एखाद्याला समजा लय सापडतं, पार एक नुसतं टीव्हीत पाहिला तरी ती माधुरी घाबरी व्हायची, आणि समजा झोपलं मग छातीवर जरी येऊन बसलं तरी कुठं काय वाटत आहे मग झोपत. आता का नाही भीती वाटत. हा त्याला आहे ना, झोपेमध्ये देहाचा विसर पडला. आपल्याला देहाचाच विसर पडून जातो. झोपेमध्ये काय होतं, देहाचा विसर पडला, संपला ना दुःख. लहान मुलाला पण दुःख आहे, थोडं देहाचं तादात मी धरलेलं नसतं ना, मायानं जास्त त्याच्यावर अटॅक करायला नसतो ना. म्हणजे झोपेत का दुःख नाही तर देहाचा विसर पडला. तसा जर ते आत्मचिंतनात एखाद्याला देहाचा विसर पडला तर काय होईल बरं. गवळणी सारखी स्थिती आपली जर झाली, त्या चिंतनामध्ये तंद्री लागली ना, आपल्या देहाचा जर आपल्याला विसर पडला तर काय होईल बरं. दुःख राहील, काय दुःख राहत नाही. ती स्थिती मोडल्यानंतर मग तो सहज त्या स्थितीत राहतो कायमचा. गवळणीची काय याती कुळ माझे, पण याती कुळ कधी विसरणं. अगोदर याला विसरलं तर याती कुळ विसरणं, याला नाही विसरले याती कुळ विसरणंच कसं काय. धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे कधी पहिला देवाचा ऐसा करी उपकार. पांडुरंगाकडे प्रार्थना केली तो कबरायने, बाबा तू फक्त एक उपकार कर माझ्यावर. काय कर, या देहाचा विसर पाड मला तू तुझ्या चिंतनात. याचा विसर पडला का सगळं दुःखाचा झाड झाला, काहीच नाही, आठवतच नाही. आठवलं नाही का दुःख संपलं ना. आठव गेला भावा. किती रीतीनं जर गेलं तर किती परमार्थ सोपा आहे. पण कोण सांगेल एवढ्या बाजारात रीत आपल्याला. आणि ऐकणारे गिराईक तरी किती उगाच आपले तुमच्यासारखे चारचा प्रत्येक युगात एवढेच असतात, लई नसतात. आणि असले तरी टिकत नसतात लई. आता का 20-21 वर्षापासून आम्ही आदबतो ना, दादांच्या वेळेस आम्ही तेच पाहिलं. इथून मागच्या पुरुषांच्या बरोबर असतं तर इथून पुढे तेच होणार आहे नाही का. मग 700 होती म्हणले, पण शेवट 7च राहिली होती. नसते जमतरी ती, कारण मोक्षाची गिराईक थोडीच असतात. मनुष्यानाम सहस्राची म्हणले, निघताना किती काय 700-800 असतात नाही का. शेवट थोडीच राहतात, म्हणजे टिकणारी थोडीच असतात. हो मी पाहिला म्हणले, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ. त्या अधिष्ठानावर राहणार आहे थोडेच असतात. अधिष्ठानावर तळमळीवर त्या बोधाशी एकरूप झालेले, त्यांना अंतःकरणात प्रेम उत्पन्न झालं ना तेच टिकायचे. अन्यथा बाकीचे त्याला पक्क पाणी लागलं तेच टिकायचे. मग ते कुठं असू द्या, त्याला सत्संग नसू द्या, काय नसतं. ते एक आता एक ताईचा फोन आला होता 4-5 दिवसापूर्वी, बाबुर्डी म्हणून श्रीगोंद्याची पुढं काय अशीच एक तुमच्यासारखी एक ताई. त्या माऊलीची तिथे काहीतरी कार्यक्रम होता म्हणून गेलो होतो ना सर. मग तिची मैत्रीण म्हणून आली होती. ते संजीव म्हणले आता घाला म्हणले तुम्हीच माळीला. आणि मग त्याच्यावर 1-2दा भेटली बरं का ती पुण्यती, तिला कुठेतरी भेटली. पण ह्या वर्षी काय झालं, तिला कळालं का दांडाची दिंडी जाती म्हणून. मग तिला दिंडी तिच्या मनातून सारखं ते, आता तिनं ते सगळं मनाचं हे केलं असतं ना, दिंडी कशी राहते काय होतो. तिची ती कॅसेट सारखी चालूच होती. तिनं पार तयारी बिरी केली. आणि दिंडी जायच्या अगोदर तिचा नवरा गेला वैष्णवदेवीला. अचानक त्यांच्या मित्रमंडळाचं ठरलं आणि हिचं झालं कॅन्सल. हिची सगळी कॅसेट उलटी फिरली ना. आता तिनं सगळं पाहिलं दिंडीत, असा आनंद राहतो, असं सगळी तयारी केली नाही. म्हणजे हिचा भाव तयार झालेला होता ना सगळा पार. आता पार सगळी तयारी करेल ना तिनं. आता त्याचं कोण धनी, तो गेला वैष्णवदेवीला 8 दिवस आलाच नाही. हिचं झालं रहित झाल्यामुळे हिचं ते असं ते
दाबला गेला तो सगळं असं मध्ये तो भाव काय केला म्हटला त्याला ते सासूर असेल पण तिथं कोणी अनुग्रह नाही कोणाला सांगता येईना काय आतल्या आताच नसती अशी ती सारखं सगळं त्याच्यातच राहायची ती सात्विक अंधकरा पुढे गुरुपौर्णिमेला आता झालं जे झालं ते पण गुरुपौर्णिमेला तरी जाईल म्हणते गुरुपौर्णिमेला काहीतरी अडचण आहे गुरुपौर्णिमेला तिला नाही येता आलं तिला आडवत आलं. आणि मग ते आतून असंच लई साठलं ना लई बेंडे झाली होती फुटतच असतं एक दिवस रात्रीच मोठमोठ्यानं नुसती विठ्ठल 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 म्हणायची मोठमोठ्या तिला ती रावणास ती भानावरच नाही राहिली मोठमोठ्यानं सारखी पांडुरंगाला हाका मारायची ते सासू घाबरले सगळे सगळे घाबरले ना झोपा नाही भीती सात सगळ्याला जागृत करून जागृत केला वेगळ्या स्थितीत गेली ती कोणी म्हणजे दवाखान्यात नाही कोणी म्हणजे बाहेरचं कोणी काय तर कोणी काय समाज येतो नाही का आणि मग फोन आला तिकडे संजू भाऊला म्हणजे असं आहे तिला तिकडे घेऊन येऊ का नाही म्हणले मीच येतो तिकडे तुम्ही काल एवढं लांब येते म्हणून तिथं आणि या बाबाला पाहिले होतं तिला भरून चालती मोठ्यानं चालवायला लागली बरा जीव शांत केलं तिला ते सगळे माणसं आले असं तसं मग येणे ज्ञानेश्वरी काढली नववा अध्याय काढला ते स्थितीचं वर्णन ते भावाचं सगळं आणि तिचं सगळं विषय शांत झाल्यानंतर ती झाली ना फ्रेश ती इतकी फ्रेश झाली पोहे करते म्हणले आता आणि मला तिला फोन लावून ती अशी ताई म्हणले मी ते बरेच 2-4 वर्ष होती तिला मला तिचं असं झालंय म्हणले मी फोनवर बोलायला लागलं पुन्हा लागली ती वनकी द्यायला तिला म्हणलं आता असं कर तू पोहे बे कर शांत राह म्हणलं जरा नवीन मंडळी सगळे त्यांना काय तुझा भाव आणि स्थिती कळायची नाही का तिची सासू म्हणे तिला त्या दौंडच्या गोळ्या चालू करा म्हणल्या तिला वाटलं हिला काहीतरी डोक्यावर परिणाम झाला बा हा सहस्रबुद्धीसारखा तिकडं आपल्या हाताचं प्रसिद्ध आहे तसं तिकडं दौंड प्रसिद्ध आहे म्हणजे ते असं भाव इतका असं तिचा दाबला गेला होता ना मग ती मोकळी झाली ना हे म्हणले इतकी फ्रेश झाली ती नंतर आता कशाला जा म्हणले माझं कामधंदा करीन म्हणले आता मला येणे वारीला जाऊन दिलं नाही म्हणले गुरुपौर्णिमेला जाऊन दिलं नाही म्हणले मला असं कवर दाबून धरून म्हणले ते पण इथं सांगू तरी कोण ना म्हणले असं इतकं असं ते वरून हे झालं होतं ते स्फोट झाला म्हणजे त्याचा स्फोट झाला म्हणजे मला काहीच रावणच म्हणले म्हणजे ह्या मनाला जे आहे ना अंतर्मुख झालं पाहिजे मन बहिर्मुख झालेलं मन जर कधी अंतर्मुख झालं चिंतनामध्ये वृत्ती हळू स्थिर मन असं जरा एकदा शांत झालं ना स्थिर मग आपल्याला सुखाचा एक घेणं नाही दुःखाचं काहीच होत नाही त्याला ही अशी स्थिती का काही सुख दुःखाचं काही वाटत नाही एकदम शांती आणि शांती हे भगवंताची कृपा आहे बरं का भगवंताची कृपा म्हणजे नेमकं काय दया क्षमा शांती देते ज्याला ती परम शांती प्राप्त झाली शांती हे भगवंताचं स्वरूप आहे सुख हे भगवंताचं स्वरूप आहे आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे ज्याला तो परमानंद प्राप्त झाला त्याला भगवंतच प्राप्त झाला का नाही मग आपल्याला वाटत नाही बा साक्षात्कार म्हणजे काय देवाचं दर्शन म्हणजे काय बा आतला विषय काही कळत नाही आपल्याला होतंय आपल्याला मिळत होतं पण कळत नाही नेमकं पण असे अवघड ग्रंथ जर पाहिले विचार सागर जे वेदांताचे ग्रंथ आहे पंचदशी वगैरे वाचले ना त्याच्यामध्ये याचा उल्लेख केला हे भगवंताचं वास्तव दर्शन म्हणजे आनंदाचा अनुभव त्या ब्रह्मानंदाचा अनुभव ज्याला आला त्याला पांडुरंगाचं दर्शन भगवंताचं स्वरूप काय आहे निवड मूर्ती आहे भगवंताचं स्वरूप आहे का भगवंताचं जे स्वरूप आहे सच्चित आनंद स्वरूप सच्चित आणि आनंद मग ज्यावेळेस आपल्याला तो आनंद होतो विषयाचा नाही भगवंताच्या दर्शनाचा सत्शिल्ल भगवंताच्या चिंतनानं जो आनंद होतो सगळे आवरण गेल्यावर मग भगवंताचा आनंद स्वरूप आहे मग ते भगवंताचं दर्शन नाही का ते खरं दर्शन आहे भगवंताचं ते ज्याला प्राप्त झाला ना त्याचा जन्म सफळ झाला तो मुक्तच झाला त्याला पुन्हा जन्म नाही मरण नाही वासना संपली ना त्याच्यावाली वासनेचे बीज जळवट पण ते टिकवलं पाहिजे मात्र पुन्हा वृत्ती विषयाकडे नाही गेली पाहिजे नाही तर काही पुन्हा चांगल्या स्थितीला जाऊन पुन्हा काही मागे येतात बिचारे एकदा वृत्ती थोडी जर बहिर्मुख झाली ना
मग ती वृत्ती पुन्हा विषयात रंगायची. सत्संग नसन, चिंतन नसन, आपणच पाहायचं 6 महिने काहीच नाही करायचं, विषय लोकांमध्ये राहायचं. ज्ञानेश्वरी नाही उचकायची, कुठं सप्त्याला नाही जायचं, माळकरीची गाठ नाही घ्यायची, हरिपण काहीच नाही करायचं, आणि या प्रपंचिक लोकांबरोबर 6 महिने राहायचं. लगेच परिणाम होतो. मग 6 महिन्यानंतर आपली स्थिती काय होती पहा. चिंतन नाही लागत. चिंतन नाही करायचं, काहीच नाही करायचं. नाही म्हणजे बसल्यावर परत चिंतनच लागत नाही ना मग. त्याला किती तुम्ही आग्रह चाल मिळायला म्हणतो येणारच नाही, कारण ती वृत्ती काय झाली पुन्हा जर बहिर्मुख झाली तर. एवढं म्हणजे चांगलं तयार होऊन सुद्धा वायाला जाण्याचं कारण काय, सत्संग जर दुरावला. तुकोबरायांनी प्रार्थना केली ना, देव वशी चित्ती त्याची, कोणाचे चित्तात देवे, देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. म्हणजे कोणाची घडावी, आता आपली वेळ संपली. देव वशे चित्ती त्याची घडावी संगती म्हणजे कोणाची संगती घडावी. आता किती स्वभाव अभंग आहे तुकोबरायांचा. देव वशे चित्ती म्हणजे आपल्या ना, तुकोबराय काय म्हणतात, देव वशे माझ्या चित्तात देव वशे म्हणजे देव राहायला येईल, त्याची घडावी संगती म्हणजे कोणाची घडावी. त्यांचा झाला नारायण. आपण मग कोणाची संगती घडावी असं आपल्याला काय ना समजा, कोणाची संगती घडावी. ज्याच्या चित्तात देवी त्याची संगती घडावी, ज्याच्या चित्तात देवी त्याची घडावी म्हणजे संतांची घडावी. संतांच्या चित्तात देव आहेच ना, नाही ते देवच झालेले असतात. देव अवशेच्या ती घर, मग त्या संगतीत जर आपण राहिलो, सत्संगतीत राहिलो, मग आता सत्संगती रोज कुठे भेटल आपल्याला, रोज कुठे भेटल. वाचना ज्ञानेश्वरी बेस्ट पैकी. ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत जा ना तुम्ही, ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. भागवत किती सोपं आहे, गाथा आहे, नाही काही जमत. हे गोंदवलेकर महाराजांचे 2-4 प्रवचन वाचायचे, असं पार अंतकरणापासून वाचायची, इतका अंतकरणापासून वाचायचे की वृत्ती अशी बाजूला जाऊन नाही द्यायची. तुम्ही 2 प्रवचन वाचायचे अंतकरणापासून, नाही जर तुमच्या डोळ्याला धारा लागल्या ना, काय सांगा तुम्हाला, कारण ती प्युअर आहे, इतकं प्युअर आहे ना. पण तितकं जीव लावून एखादा हॉस्पिटल जर फोन आला तर आपण असं काय कसं ऐकतो, काय आपलं एखादं पेशंट असावा आयुष्य मध्ये, आपण ती फोन कसा वाचत, कसा ऐक, तितक्या जर अंतकरण वृत्ती ना, चाटकं सांगितलं तसं इतकं जीव तोडून ते जर 2-3 प्रवचन असे वाचायचे. तोच सत्संग आहे तुम्हाला घरी बसल्या बसल्या 100 रुपयामध्ये 365 प्रवचन कुठं ऐकायला भेटतील. बाजारचा माल नाही तो, संतांचा माल आहे, तो संतांचा माल आहे. हा सत्संग आहे. काही येऊन नाही देतो, ज्याला फक्त वाचता येतं ना, थोडं वाचता येतं ना, बरं ज्याला वाचता येत नाही त्याला नुसतं नामस्मरण करायचं, नुसतं नामस्मरण करायचं, मोकार नामस्मरण करायचं, पोट भरूस तर नामस्मरण करायचं, तरी सुद्धा मन शांत होतं. तो सुद्धा सत्संगच आहे. सेवा ती आवडी उच्चारावी नाम भेदावे, नुसतं नामस्मरणच करून पाहिजे 8 दिवस, नुसतं नामस्मरण करून पाहिजे. मनात दुसरं गवळच येऊन नाही द्यायचं, नुसतं नामस्मरण करून पाहिजे 8 दिवस. तुमच्याकडे जे असेल ते करून पहा, तुम्हाला काय होतं पहा 8 दिवसात. तुमच्याकडे जे नामस्मरण असेल, नुसतं जेवताना नामस्मरण, सारखं नामस्मरण करून पाहिलं होतं मी. याला ते सांगितलं म्हणे, आम्हाला भाजनाचा फोन आला नाही, कोणी हा म्हणलं कोण नाही म्हणलं, मला तिथे या पाऊस जागा तिथे 8 तासच बसा म्हणलं, काय टेन्शन काय एवढं. ते आम्हाला दिवसभर गोडच लागा ना, मला खायला गोड लागा ना. करून पहा, एखाद्याला प्रयोग करून पाहिजे 8 दिवस आहे ना, नुसतं नामस्मरण 1 दिवस करून पहा तुम्ही. सारा मनाचा खेळ आहे. दादा हॉस्पिटलला होते आणि काय झालं, म्हणजे ते कळून चुकलं होतं का आपलं कार्य महात्म्याचं संपलं, आणि थांबलं ते 2-3 दिवस, पण ते काय मेळ खायला. शेवटी मग 1 दिवस आलो घरी आल्यावर तर आणखी ते, मग तिथं तरी कसं आहे, कोणी यायचं बोलण्यात त्याच्यात हे व्हायचं, आणि मग काही झोप येत नसं, कशी तरी एक रात्र घरी काढली, कशी तरी आपली सारखं सारखं ते मन असं एकदम असं नुसतं समोरच दिसायचं ते. मग पाठी असं एक घडलं त्यांच्या कृपेने, ते दवाखान्यातच होत्या, त्या घरामध्ये जसं बसलेलं, ते समोर बसलेलं, मी समोर, आणि ते मला एक मंत्र सांगितलं तिने मला. आत्माराम बाबांच्या तिथं तो मंत्र लिहिलेला आहे. चांगलं मला तो स्पष्ट ऐकू आला ना, ते असे माझ्या पुढे बसलेले, कारण ते प्रसंगच तसा होता तो. आणि
तो चांगला मला ऐकू आला ना, मी त्यांच्यासमोर ते पाठचा प्रसंग असा आणि तो मंत्र ऐकला आणि ते संपलं तो दिवशी सकाळी जागल्यानंतर ते मला स्पष्ट आठवला ना तो मंत्र, वैखरीचा मंत्र. म्हणजे त्या प्रसंगाला सामोरं जाण्याकरता काहीतरी तिने ते शक्ती दिली आणि जाग आल्यापासून जे सुरू केला ना तो मंत्र, मग जेवत असो बंदच नाही तो. त्याच्यानंतर बरेच 5-6 दिवस होते दादा दवाखान्यात. ती मनाला म्हणजे असं येवसक सुद्धा येणे, सारखं 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 ते मंत्र जप करून 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 नंतर नंतर ते मन इतकं असं स्लो झालं ना, नंतर एकदम एकदम नंतर तिथे गेल्यानंतर सगळं पुढचा काय प्रकार घडायचा तो घडला. पण ते दुःख कुठं गेलं हेच कळालं नाही. नामस्मरणामध्ये इतकी ताकद असते ना, त्या मनाला शांत करण्याची ताकद, शांत करण्याची. मन इतकं शांत होतं ना, मन शांत झालं का जग शांत झालं. मन शांत झालं ना, तुम्हाला हे दर्शन झालं ना, तुम्हाला ब्रह्मांडाचं दर्शन झालं. कुठं जायची गरज नाही. ते म्हणणार कसं काय, तुम्हाला तुमच्या याच्यातलं उदाहरण सांगतो. तुमच्याकडे 10 पाहुणे आले समजा, भला मोठा असा टोकरभर भात केला. मग आता भात शिजले, तुम्ही अख्खा भात पाहत्या का? अख्खा शिजला कसं. एक इथलं दर्शन झालं ना एकदा, या पांडुरंग दर्शन झालं ना, सगळ्या विश्वाचं दर्शन झालं तुम्हाला. पिंड दी स्थिती ब्रह्मांडी, तुम्हाला ब्रह्मांडाचा साक्षात्कार झाला. ब्रह्मांडाचा कुठंच कळायची गरज नाही तुम्हाला, सगळं तुमच्या जवळ आहे. सगळं तैसा हृदयामध्ये मी राम. अरे रामच आपल्या हृदयात येतं, बाकी पाहत पुढं काय. ज्याला राम भेटला त्याला अजून काय भेटायचं राहिलं का? भेटायचं काय अजून? राम भेटला म्हणजे संपला ना, विषय संपला ना, मनुष्य जन्म सार्थक झाला ना. अशी ही रीती, असे सूत्र आहे. याच्याकरता आपल्याला वाटायला आलेलं कर्म धर्म सांभाळून बेस्ट पाहिजे. आपलं सहज स्थितीत राहायचं, सहज स्थितीत राहायचं, असं बेस्ट. लय मजेत राहायचं, लय आनंदात राहायचं. काय ते दुःख काय सर गवळच दुःख करतोय आपण, तसं पाहिजे हे खरं आहे का? काय घेणं देण्याचं आपण. याला माझं म्हणलो, हे माझं ते माझं, हे दवाखाने ठेवाखाने, चारा नाही नामकने तमकने, पोरांना आमकने तमकने, काही नाही काही नाही. सारा खेळ आहे हा, स्वप्न आहे सगळं. सत्य फक्त एक भगवान परमात्मा. हे 4 दिवसापुरता खेळ आहे, 4 दिवसापुरतं हे गणगो सगळं. पण आपल्या देहाचा भाव मिथ्या झाला का मग सगळं मिथ्या वाटतं आपल्याला. मग त्यांच्यात राहून आपल्याला त्याचं काही वाटत नाही. इतकी अशी परिपक्व अवस्था परमार्थ झाली ना, आता निवाडा झाला पाहिजे. देह वेगळा आणि आत्मा वेगळा. संसारी असावे नासोनी नसावे म्हणजे काय? संसारी असावे नासोनी नसावे म्हणजे काय? किती वाजले? एवढंच सांगा फक्त. संसारी असावे नासोनी नसावे म्हणजे काय? राहायचंय, पण ते दाखवायचं नाही का आपण काय आपलं आपण कसं राहायचं. संसारी असावे आसोनी नसावे. कमळाचं पान पाण्यात राहते, पण त्याला पाणी चिटकत का? आळूचं पान घ्या समजा, चिटकत का त्याला? संसार तर आपण सोडू शकत नाही. आता एवढा राडा आपण करून ठेवला मागच्या जन्माचा प्रारब्धाचा, आपण सोडू म्हणलं तरी सोडू शकत नाही. मग आता आपल्याला तर सुखी व्हायचंय आणि राहायचंय त्याच्यात. मग याला हीच युक्ती, संसारी असावे म्हणजे त्याच्यात राहायचं, पण त्याची आसक्ती सोडायची. शास्त्र सांगत बा, पैसा परमार्थाला बाधकी, निष्ठा कमी करतो म्हणे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं त्याच्यामध्ये, निष्ठा कमी करतो म्हणजे देवाची निष्ठा कमी करतो पैसा. त्याच्याकडे लय पैसा आहे, त्याला देवाचा आधार वाटत नाही. मग पैशाशिवाय आता उद्या आपल्याला मेळावा करायचा आहे समजा, 1 लाख रुपये खर्च येतो, मग पैशाशिवाय होईन का? काय तर उद्या वारीला जायचंय, काही तर पाहिजे ना, तिकटा पुरते का व्हायना दिंडीला पण. त्याच्याकरता एक युक्ती सांगितली शेवट, संसारी असावी आसोनी नसावी, भजन करावी. विद्येचा अहंकार विद्वत्ता आडवी ती म्हणले परमार्थाला. एखाद्याला जर सगळे ज्ञानेश्वरी पाठ असली ते दुसऱ्याला झटकितो म्हणले. असं विद्वत्ता आणि पैसा हा ईश्वर प्राप्तीला आडवा येतो. मग आता विद्वत्ता घेणं काय चुकीचं आहे का? हे कशा करता काढलं असं एवढं शास्त्र भानगडी? हे चांगल्या करताच काढलं ना, फक्त त्याचा अभिमान सोडायचा. म्हणजे काय करायचं? त्याचं एक उदाहरण सांगतो. एखादा सापे समजा, विषारी सापे, त्याला हात लावायची ताकद आहे का आपल्याला?
काही ताकद आपल्याला विषारी साप हात लावता का आपल्याला आणि त्याचे जर विषारी दात काढले तर कुठं घेऊन पण तुम्ही गळे घालून घेणार त्याला तसा त्या विद्वत्तेचा आणि पैशाचा अहंकार आसक्ती नष्ट झाली ना तुम्ही पैशात लोळा ना तो पैसा काय तुम्हाला काय करी ते उदाहरण द्यायचं ते एक महाराज त्याला बरं त्याच्यापासून किती काढायचं भरत नाही तर त्याला सोन्याचंच आसन राहायचं बसायला. हा हा तो प्रारब्धाचा विषय नाही का हा तो सांगितलं जंगलात जरी गेला पण त्याला सोडलं नाही ना त्यानं म्हणजे असा विषय पण आसक्ती कुठे साधवला आसक्ती नाही त्याला काय सोन्यारूपी आम्हा मृतिके समान नाही का? असा विषय म्हणून आसक्ती सोडणे ही चिंतनानं सुटत असते चिंतनानं सगळं व्यवस्थित होतं एक भगवंताचं चिंतन केलं का देहाचं तादात्म्य सुटतं देहाचं तादात्म्य सुटलं का सगळं सोयी लागत बाकी वेगळं काही करायचं नसतं बेस्टपैकी आपलं चिंतन करायचं काय आता आपल्याला माहिती नाही कोणाचं आयुष्य किती राहिलं काय कोणाला सांगता येणार नाही का आणि सांगता येत नाही तेच बरं आहे माहिती नाही कोणाला तेच बरं आहे नाही का माहिती झालं पण थोडं जाण जर असली तर वैराग्य टिकत माणसाचं जाण जर असली ना थोडी तर वैराग्य असतं माणसाला काय बा जीवन भगवंतांना दिलेलं असं क्षणभंगूर असतं ज्ञानेश्वर महाराजांचे तुम्ही याचे अभंग वाचा ते तीर्थावळीचे अभंग समाधीचे ज्ञानेश्वर महाराज थांबले किती वर्ष 21-22 वर्ष थांबले म्हणतात नाही का पण म्हणले प्रत्येक दिवस ज्ञानोबानं धन्य केला एक दिवस वायाला जाऊन दिला नाही एक दिवस आता आपले तर बरेच गेले असते नाही का पण आता आपल्याला साधू भेटलाय बोध भेटलाय आणि सगळ्या त्या रात्रीच मला झोप नाही आले माझ्याकडे लय कीर्तन आहे त्या साखरे महाराजांचं कीर्तन ऐकलं त्यांनी काल्याच्या कीर्तनात असं एक शब्द वापरला प्राण जाण्याच्या अगोदर जरी आपल्याला तो अद्वैत बोध भेटला ना म्हणले त्यांच्याकडे विषय तो बोधाचा म्हणजे तो ब्रह्मात्मक बोध जर आपल्याला मरायच्या अगोदर जरी एक क्षणभर भेटला तरी जीवन सार्थक म्हणताच त्याला स्थिती झाली लगेच बऱ्याच वेळ कीर्तन बंद पडला साखरे महाराजांचा विषय सांग आपल्या मोबाईल मध्ये तुम्हाला थोड्या वेळा गेलं ऐकायला की ते म्हणले हा जो बोध आहे ना हा बोध ज्याला भेटला त्याचं कामच होत असतं म्हणजे हा बोध आहे ना अद्वैत बोध भेटणं हे जीवनाचं सार्थक आहे हा भेटल्यावर अजून काही करायचं राहिलं तुका झाला शेकळाचं भजन करा आपला जन्म येतो हा बोध आपण बोधरूपी आपणच मूळ बोधरूपी म्हणजे आपण भगवंत स्वरूपी आणि आपण भगवंत स्वरूपाची एकदा चिंतने तद्रूपत आपण ती एकदा स्वरूप झाल्यावर जन्म मरण दुःख सुख दुःख काय करीन आपल्याला त्याच्या देहातीत अवस्थेत आपण जाऊ एवढं करून सुद्धा आपण प्रपंच नीट करू याचा अर्थ आहे त्या स्थितीत गेलो प्रपंच होणार नाही असं नाही बरं नाही तर तुम्ही म्हणशाल मग सोनंदाताई त्या स्थितीत गेल्यावर आपल्याला भाकरी कोण घालेल तरी ती त्या स्थितीत राहून सगळा प्रपंच व्यवस्थित करती आजच तुम्ही सगळेच मंडळी त्या स्थितीत गेलेले नाही फक्त ती टिकवली पाहिजे टिकवायची आपल्याला फार भाग्यवान मंडळी तुम्ही काय सांगायचं तुम्हाला हे शास्त्र पाहिल्यावर कळत आपण कुठे आहे तसं नाही कळत वळंबा लावल्याशिवाय नसतं कळत तर असे अद्वैताचे ग्रंथ पाहिल्यानंतर असं वाटतं कुठं साधूला नेऊन बसवलं आपल्याला अरे ग्रस्तीला काय आपण कुठं तप केलं काळंदीला गेलो का कुठं गेलो का काय काहीच नाही पण कोणत्या तरी जन्माचं पुण्य असेल तसं नाही भेटत बरं काहीतरी कोणत्या तरी जन्माचं बहुत सुकृताची जोडी म्हणून महात्मा भेटले अद्वैत बोध भेटला आता फक्त टिकवायचं आहे त्या स्थितीत आता दिवसचारी खेळी झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित पुंडलिकार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महासद्गुरुनाथ